हा ठीक आहे. हाय फ्रेंड, मी विनोद स्वागत करतो तुमचं माझ्या वी ब्लॉग याच्या. बोल दीदी. ओके. हाय फ्रेंड, मी विनोद स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे वी ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे लोणावळ्याला चाललेलो आहे फिरायला. तर तुम्हाला दाखवतो आम्ही तिकडे कुठे कुठे आम्ही जातो आणि कुठले कुठले प्लेस जे आहे ते व्हिजिट करतो. तर असेच व्हिडिओला कनेक्ट राहा. तुम्हाला पुढे पुढे दाखवतो लोणावळ्याला जायला कसं तुम्ही येऊ शकता आणि कुठे कुठे फिरू शकता ते. चला तर आता आपली राणी वाट बघत बघा एकदम चमचमत आहे तीच आपल्याला घेऊन जाणार आता लोणावळ्यामध्ये. एक ही इसमें डालो. चला तर मित्रांनो, आता आपण खोपोलीमध्ये आलेलो आहोत आणि आता इथून घाट चालू होईल. आपल्याला इकडून वरती जायचंय. ते बघा, ते जे वरती आहे ना, तुम्हाला इकडून दिसणार नाही कदाचित, पण तिकडे खंडाळा आहे. आपल्याला खंडाळ्यामध्ये जायचंय आता. चला तर मित्रांनो, हे आहे खोपोलीचा बस स्टॉप. तुम्ही इथून पण लोणावळ्याला जाऊ शकता. इथे बस असतात लोणावळा टू खोपोली. ठीक आहे. तर आता आपण खोपोलीमधून आपण लोणावळ्याचा घाट सुरू करत आहोत. हे आपला घाट चालू झालेला आहे आता. घाट सुरू केला आणि लगेचच इथं मंकी पण बघायला भेटले. प्रमाणात मंकी आहेत. त्याला झाडा विडावर मंकी आहेत. आणि तुम्ही बाहेर अशी येऊन ना, मी जसं मोबाईल मध्ये काढतोय ना तसं करू नका. कारण की काय होतं माहिती का, पटकन एखादं कुठून येतो मंकी आणि आपला मोबाईल घेऊन जाईल ना ते आपल्याला काढायचं पण नाही. आता तो माणूस आहे ना, सगळे केळे वगैरे देतोय त्यांना, म्हणून तो ते व्यवस्थित बसून खातायत. त्रिशा बघा इकडे. चला तर आता पुढे जाऊयात आपण. इथेच थांबून व्हायचं नाही, अजून भरपूर घाट मोठा आहे. त्याच्यात काढते. आता आम्ही आलो खंडाळ्यात. मित्रांनो, आता आपण खंडाळ्यात आलो. आज संडे आहे ना, तर आज गर्दी पण आहे जरा. ठीक आहे. हीच गर्दी तुम्हाला संध्याकाळी अजून वाढलेली दिसेल. आणि हे जे बघता ना, ही खोपोली आहे बरं का. लोणावळ्यात आलेलं आहे. आता आपण दाखवतो मी तुम्हाला कुठे आलोय ते. दीदी हाय. कुठे पण जा लोणावळ्यामध्ये, खंडाळ्यामध्ये, तुम्हाला मंकी बघायलाच भेटतील प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे. ते मंकी आपल्या बाजूने जात होते तरी त्यांचं काय आपल्याला भीती वाटत नव्हती. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना तुम्ही त्रास द्याल. इकडे पावसाळ्यामध्ये एक वॉटरफॉल असतो, मी तुम्हाला दाखवतो. आता पण चालू येतो. ते आता पाऊस तर गेलेला आहे, पण तरी पण तो दिसेल की नाही सांगता येत नाही. हे काही ते खूप मोठा वॉटरफॉल आहे, खूप मोठी दरी आहे ही. तो आहे पुणे मुंबई नॅशनल हायवे. वाव दीदी, मजा वाटते. दीदी कसं वाटतंय? मस्त ना. बाबा खाली नको पडू. दीदी नको जाऊ. मोबाईल आरामात. मोबाईल इथे तुम्ही ना मित्रांनो हे दुर्बीण वापरू शकता आणि इकडचे व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. किती रेट आहे आपण विचारू त्यांना. किती रेट आहे? 50 रुपये, 50 रुपयामध्ये.
इथे त्रिशाला थोडं स्लाईडवर खेळवलं आणि मग नंतर पुढे निघलो आपलं मॅप्रो गार्डनला. ठीक आहे, असेच व्हिडिओला कनेक्ट राहा, आपल्याला मॅप्रो गार्डन सुद्धा बघायचं आहे. परत जायचंय ये इकडे ह्याचा हाईट लय जास्त आहे. ये इथे छोट्या मंकींचं जरा भांडणं चालू होते, आपलं टाइमपास ते खेळत होते एका बॉटलसाठी. दीदी दीदी जाऊ नको. चला तर मित्रांनो, आपण सेकंड पार्टला आता स्टार्ट करू. मॅप्रो गार्डन आणि वाढदिवस कसं साजरं केलं याचा ब्लॉग आता आपण स्टार्ट करू. इकडे इकडे. चला मित्रांनो, आता आपण गाडी पार्किंग केलेली आहे आपली इथे आणि आपण आलेलो आहे आता मॅप्रो गार्डनला. ठीक आहे, इथे खूप म्हणजे खूपच पब्लिक आहे. आतमध्ये खूप सारे खेळ आहेत, ते तुम्हाला दाखवेल मी. चला मग बघूयात आतमध्ये काय काय आहे ते. जर कोणी ईव्ही गाड्या घेऊन आल्या असतील ना तरी ते तिथं तुम्ही चार्ज करू शकता. ठीक आहे, इथून आल्यावर असे पाण्याचे मस्त आहे की फवारे तुमच्या अंगावर उडतील, थंड थंड एकदम. इकडे सगळे गेम्स वगैरे आहेत आणि तुम्हाला काय खायचं असेल ते पण खाऊ शकता. चॉकलेट वगैरे तुम्हाला जर टेस्ट करायचं असेल तर तिथे करू शकता तुम्ही. आणि इकडे सगळे ना ज्यूस वगैरे जाम जे असतात ना, रिअल फ्रुट्स ना, जे असे म्हणजे भेसळ नाही, रिअल फ्रुट्स. इथे मस्त असं मॅप्रो गार्डनची थीम जसं की नाही का स्ट्रॉबेरीचे जे डिझाईन आहे ते त्याच्यावर स्कूटरवर केलेलं आहे. आणि इथे एवढे भारी म्हणजे एवढ्या गरमीमध्ये असं पाण्याचा फवारा येताना तर अजून मस्त वाटतं. इकडे त्रिशाला बोलून जोकर होते तिथे ना, ते पण म्हणजे एकदम भारी होते. त्यांनी लगेच चॉकलेट दिलं त्रिशाला आणि आहे ना त्यांना विचारलं फक्त शो चालू आहे होणार की तुमचं, तर त्यांनी लगेच थोड्या टायमात लगेच शो चालू केलं. आणि आता तुम्ही शोची एक मजा घ्या.
इथे थोडं पुढं आल्यावर ना तुम्हाला एवढं सुंदर व्ह्यू भेटेल ना की हे झाडं वगैरे एवढे व्यवस्थित कटिंग केलेत आणि पूर्ण कलरफुल असे झाडं आहेत, तर बघायला पण खूप भारी वाटतं. इथे आम्ही स्ट्रॉबेरीचा जो स्ट्रक्चर होता त्याच्यामध्ये थोडेसे फोटो काढले. हे बघा किती मस्त फिश आहे, ते आतमधून दिसत नव्हते ना, ते हे बघा. नाही एकटं नाही करत, हे पण आहेत माझ्यासोबत, यांना मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, हे बघा बकेट ऑफ बीम, खूप सारे टॉईज आहेत इथे, खूप सारे. तुम्ही गेम खेळून हे जिंकू शकता. तुम्हाला दाखवतो गेम काय काय आहेत ते. इकडे ना 150 रुपयाला 2 बॉल आहेत आणि दोन्ही बॉल आतमध्ये राहायला पाहिजेत. एक पण नाही राहिला ना, ते एक जरी राहिला ना तरी तुम्हाला काय नाही भेटणार, दोन्ही राहायला पाहिजे. पण ते बॉल आहेत ना एवढे बाउन्स आहेत ना, राखणं जरा इम्पॉसिबलच वाटतं. बघा आता तुम्ही एक दाखवतो मी तुम्हाला. बघा राहणारच नाही ते एवढे बाउन्सी बॉल आहेत. इकडे पण तसंच आहे 150 रुपयाला. हे रेट आहेत, हे तुम्ही रेट बघून घ्या. ते बॉल त्याच्यावर पडून ह्याच्यातच डायरेक्ट पडले पाहिजे, असे लागून आले नाही पाहिजे, ह्याच्यातच पडले पाहिजे, तेव्हा ते तुम्हाला गेम प्राइज भेटणार. इथे अजून एक गेम आहे, हे तर तुम्ही जत्रेमध्ये पण बघू शकता. इथे रेट बघू शकता, 1 गेम 150 रुपीज. त्यामध्ये 2 बॉल भेटतील, 2 बॉल मध्ये ते पाडायला लागतील. एक राहिलं. ते खूप खेळायचं तुम्ही खेळू शकता, मजा म्हणून. जिंकायचं असं गरजेचं नाहीये, खेळू शकता. एक टोका चालवलेला आहे, बकरी आहेत ना, ती बोलते इथं 150 रुपये ना, आपण ते शॉप मध्ये जाऊन घेऊ, ते 150-300 रुपयाला भेटतील. तिथे 300-600 घालवले तरी काय भेटायचे नाही. मग आपण तो टोका वापरू आणि शॉप मध्ये जाऊनच घेऊ जर पाहिजे असतील तर. चला जाता आता तुम्ही गेम बघा. आता हे काय इथून निघायचे नाही ना, गेम खेळायचेच वाटतं. पण मी बोललो गेम खेळा तर खेळ नको बोलले ते. नाही अगर वो सगळीकडे गेम आहे, तिकडे मस्त गेम आहेत, पण आवडल्या मला. वाव, अजून बरंच काही आहे. मित्रांनो आता हे बास्केटबॉल आहे बघा, मेरी बॉल.
ओ भाई ओ नाही भाई ते 500 रुपये गेले काय रेट आहेत माहिती का तिथे रेट आहे 150 रुपयाला एक बॉल आणि 500 रुपयाला 5 बॉल 500 रुपयाला जे 5 बॉल आहेत ना त्याच्यामधून एक पण बॉल जर 150 वाला पण आणि म्हणजे त्याच्यामध्ये एक पण बॉल जरी गेला ना तरी तुम्हाला त्यातली एक पण डॉल भेटेल जी तुम्हाला पाहिजे ती डॉल भेटेल ठीक आहे तर मेट्रोला स्ट्रॉबेरी कार बनलेली आहे खेळायचं आहे का पहिली गोष्ट रेशमासाठी घेतला असता पण रेशमामध्ये मला वाटत नाही एवढी ताकद आहे का ती त्या बॉल पर्यंत तरी त्या बास्केट पर्यंत तरी जाऊ शकते इथे त्रिशाला खेळायला थोडेसे अननोन फ्रेंड भेटले होते पण तिने मजा केली तिथे पण त्रिशाला जायचे आता जम्पिंग मध्ये इथे म्हटलं आपण पण ट्राय करूयात पण इथे आमचा जो कमांड देणारा माणूस होता त्याने चुकीची कमांड दिली आणि आम्ही पहिलेच बाहेर आलो इथे मी थोडं फास्ट फॉरवर्ड करत आहे जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठी व्हायला नको म्हणून फास्ट फॉरवर्ड करत आहे ओके सावकाश 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 जम्पिंग दीदी सावकाश सावकाश जोरात नको उडी मारू हा मोठा मुलगा आहे ना तो जरा जास्त जोरात उड्या मारतोय त्याच्यामुळे ती पडते सगळेच पडतात आणि आणि हा बघा याला उठताच येईल उठायचा प्रयत्न करतोय आणि इकडे त्रिशाला आम्ही बोलतोय चल चल 5 मिनिटं झाले पण त्रिशा काही येत नाही बोलव तिला बाहेर दीदी तो भंगारवाला आलाय तो पकडायला बारक्या पोरांना आता भूक लागली आपल्याला तर आपण आहे ना आता काहीतरी खाऊया तिथे इकडे तुम्ही आलात ना की इकडे काय पण म्हणजे तुम्हाला काय हवंय ना ते घेऊ शकता इथून चॉकलेट वगैरे आहेत ना ते घेऊ शकता स्कॅन करून इथे आणि इकडे घेऊन तुम्ही इकडे आरामात बसून खाऊ शकता काय टेन्शन आपण मागवले आहे तिथं फॅमिली क्लासिक ग्रीन आणि 2 मोजितो मागितलेत ते रेट जास्त आहेत कारण की ना बाहेरच्या इथं जास्त असणार कारण की सगळं आतमध्येच भेटणार तुम्हाला त्याच्यामुळं ठीक आहे आपला 33 नंबर आहे तर आता बघूयात किती कधी येतो तो तसं आपण मग सँडविच घेऊया इथे रेशमाला उभी केले मोजितोसाठी त्याच्यानंतर आपल्याला इकडून भेटणारे सँडविच ठीक आहे असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेटिंग होईल आपला नंबर आलेला आहे आपला इथे नंबर आलेला आहे आणि आता आणतायत ओके प्लेट खूपच जड आहे तुम्ही प्लेट पण बघू शकता प्लेट खूप जड आहे इथे ठेवतो बाजूला तो पण रेशमा घेऊन येईल चला आपण जाऊयात त्रिशा दीदी चल सोने आम्ही आहे तिकडे चला आपण जाऊयात जरा इथेच बसूयात बस घ्यायचं आणि इथे ठेवायचं
टाकायचं. तुला सॉस पण पाहिजे ना. ईशाला इथे फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. ती मला अगोदर ऑर्डर करताना बोलली की मला फ्रेंच फ्राईज घ्या. तिला आपण फ्रेंच फ्राईज घेतलेली आहे. सँडविच पण खूप मोठं आहे, बघू शकता. आता वाट बघूयात आपण कधी आपले मोजितो येतात ते, तेव्हा आपण सुरू करणार. तिथे कसं आहे बोल एकदा इकडे बघून. मला मी दाखवतो सँडविच कसे बनवतात ते. एकदम हायजीन पद्धत आहे. आपण रेशमाला विचारू, तुने आले का मोजितो? ओके. वैतागलेली ती अक्षरशः, भरपूर टाइम झालेला. कोणते? किवी आणि पायनॅपल. थांब दे, थांब. कसं आहे? जाम भारीचं बोलते ते, खूप भारी बोलते. आता बघूया. रिअल काहीच भेसळ नाही, एकदम रिअल टेस्ट आहे. चला मग आता खाऊन घेतो आणि नंतर बोलायचं आपण. बघू पुढं काय काय आहे ते. आता इथे आतमध्ये एक शॉप आहे जे तुम्हाला नॅचरल ब्युटी प्रोव्हाइड करतं. म्हणजे जसं की लिपस्टिक, काजळ, जे काय आहे ते नॅचरली तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून बनवल्या गेलेल्या आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे केमिकल मिक्स नाही आहेत. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही बघू शकता त्यांनी कशा प्रकारे मॅनेज केलेलं आहे, कसा सेटअप केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. ठीक आहे. त्या आतमध्ये ना तुम्हाला फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही. ॲक्च्युअली फोटो काढू शकता पण व्हिडिओ वगैरे नाही का एकदम डीपली जाऊन नाही काढू शकत तुम्ही. बघा हे लेडीज जे आहेत ना ते आतमध्ये पूर्ण प्रोसिजर बघत होते, म्हणून त्याच्यामुळं त्यांना सांगितलं की तुम्ही लांबून काढा, जवळून नका काढू म्हणून. ठीक आहे, शेवटी त्यांची प्रायव्हसी पण मेंटेन केली पाहिजे आपण. हॉट चॉकलेट आईस्क्रीम. ओके. त्यांच्या तिकडे नाही सांगत आपल्याला ना एक काउंटर म्हणजे एक टेबल बघायचं असतं. टेबलवर बसायचं आणि मग ऑर्डर केली जाते. फक्त इथं साफसफाई किती आहे, किती बसायला सिटिंग अरेंजमेंट किती सुंदर आहे. टेबलवर बसायचं एका टेबलला. नंतर हे जे QR कोड दिसतंय ना इकडे स्कॅन करून मग तुम्ही ते मागू शकता जे तुम्हाला मागवायचं आहे ते. तर आज माझा बड्डे पण होता, तर त्याच्यासाठी आम्ही छोटासा आम्हाला केक मागवला. म्हणजे जे तिघांना पुरेल, जास्त मोठा पण गरजेचं नव्हतं. आणि खूप मस्त असा केक होता, टेस्ट एकदम भारी होती आणि सेलिब्रेशन एकदम थोडक्यात केलं आणि एवढं चांगलं सेलिब्रेशन झालं ना, ते मला भरपूर आवडलं ते.
मित्रांनो, तो आम्ही आहे ना आता एवढी भारी पेस्ट्री कधी खाल्लीच नाही. आता फर्स्ट टाइम मी एवढी चांगली पेस्ट्री बघितली. अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन पण केलेलं आहे. छोट्यात मस्त एक खूप मोठा तो 1 पाव अर्धा किलो केक घेण्यापेक्षा ना एकदम पेस्ट्री मध्ये पण एकदम मस्त एकदम भारी पद्धतीने सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि हा प्लॅन रेशमाने केलेला आहे मॅप्रो गार्डनचा. तर बघूयात आता प्लॅन तर मस्त झालाय आतापर्यंत तरी. तर सेलिब्रेशन पण चांगलं झालेलं आहे. आणि आता केक खायला भेटलाय. खरंच तर आपण नॉर्मल केक शॉपमधून केक आणून खातो आणि ही पेस्ट्री जी खाल्ली ना ओरिजिनल, खूप जमीन आसमानचा फरक आहे. चला तर मग बघूयात आता पुढे पुढे काय होतं. रात्रीच्या जाताना पण ट्रॅफिक लागते का नाही. चला बघू. अशाच व्हिडिओला कनेक्ट राहा. सुपर मॅच. चला तर मित्रांनो, ही गेम कोणती आहे ते मला एकदा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही ही गेम कधी खेळलात का. ही गेम म्हणजे एक एन्जॉय म्हणून खेळली जाते. त्याच्यामध्ये थोडेसे चॉकलेट आपल्याला पकडायचे असतात एका बॉक्समध्ये जे असतात ते. जेवढे आपल्याकडे असतील तेवढे आपल्याला दिले जातात. ठीक आहे. मी त्रिशाला बोलवतो पण त्रिशा यासाठी खूपच लहान आहे. तर तिला त्याच्यात जाता पण येणार नाही आणि ती तेवढी फिटिंग पण होणार नाही व्यवस्थित. ठीक आहे. रेशमाला बोललो जाते का, पण तिला इच्छा नाही झाली. म्हणजे जायचं असतं प्रत्येकाला, पण शेवटी थोडीशी कुठेतरी लाज होती सगळ्यांना कसं जायचं वगैरे. त्याच्यामुळं ती पण काही गेली नाही. हे शॉप आहे मॅप्रोचं. तुम्ही ना इथे आलात ना तर तुम्ही टेस्ट पण करू शकता. टेस्ट करायला तुम्हाला दिलेला आहे इथे. फ्लेवर ज्यूस आहेत. ठीक आहे. ज्यूस मध्ये टाकतात ते फ्लेवर आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे मोजितो आहेत. तर दीदीला तर घेऊन दिलेले आहे आम्ही. कसं लागते दीदी. एक नंबर. ठीक आहे. तर आपण पण आता ट्राय करू जरा इथे ऑरेंज मध्ये कसे टाकतात. खरंच वाटतंय वेगळं वाटतं. Cheers. Cheers. Super. इथे चॉकलेट पण आहे. आता आपण चॉकलेट पण ट्राय करूया. दीदी चॉकलेट खायचे का. चॉकलेट इकडे बघ. चॉकलेट खायचे का सांग. चला. इकडून जा तिच्याकडं. इथे दीदी मागते. जा ना पुढून. ओके. हा दीदी. फायनली रेशमाचा आणि त्रिशाचा नंबर आला. कसं आहे दीदी. कसं आहे. ठीक आहे. आता मी पण ट्राय करतो. बघू मला कधी भेटतं ते बघूया. मी डायरेक्ट हातच टाकतो. बघा
एवढा मोठा हात. असं करायचं असतं, एवढा मोठा हात दाखवत असतो जेणेकरून एक देऊन गप पाय. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळला. छान छान. तर आपल्या इकडे असं काय भेटत का नाही मला ते समजत नाही. म्हणजे हे खाऊन असं वाटतं का पूर्ण आपण भेसळच खातोय फक्त. आणि नॉर्मल आपण ते इक्लेर बिक्लेर मधून ज्या निघतात ना असं थोडेसे चॉकलेट, त्याला आपण चॉकलेट मानतो. हे खाऊन हे खाल्लं ना इकडे येऊन तुम्ही मॅप्रो मध्ये येऊन जर चॉकलेट खाल्लेत ना, तुम्ही बोला चॉकलेट आम्ही कधी आयुष्यात खाल्लेच नाहीये. रिअल चॉकलेट. दुधात मसाला. मेथी खाल्ल्याला आता नूडल्स मसाला. मला दीदी आता उचलून घ्यायला सांगायला लागले. आता आपल्याला इकडून लवकरच निघायला लागेल. आता आपण जमून ते जेली दीदी घेतली. अरे वा, कशी आहे हे बघा. आता हे बघा, बोललो ना असं ना एकदम मोठा हात करायला. काय दाखवायचं तुम्हाला. सुंदर आहे हात. रेशमाचे बघा मी हात कोणी कसा हात करायचा. थँक्यू. मागची आहे का. चला आता जाऊ आपण. चला मित्रांनो, आपण आता निघालेलो आहे शॉप मधून. खूप भारी चॉकलेट, खूप भारी मोजितो, ज्यूस वगैरे जे काय इथे होतं सगळं ओरिजिनल होतं. असं काय नाही का भेसळ त्यांनी काय वापरलेलं आहे. खूप मस्त. आणि इथं वातावरण एकदम मस्त झालेलं आहे कारण की रात्रीचा टाइम झालेला आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान, खूप छान. हाय. चला आता आहे ना रेशमाच्या भाऊजींचा फोन आलाय. ते बोलले की आता येताना खोपोलीमध्ये भेटून जा. वस्तीला आहे पण वस्तीला राहायला जमणार नाही आम्हाला, तर जाता आता म्हटलं विजिट देऊयात तुम्हाला, पण त्यांना पण भेटून जातो. ठीक आहे, चला आता इथून निघूयात मॅप्रो गार्डन मध्ये. आता रात्रीचा वेळ झालाय, घाटामधून जायचंय, तर जरा आरामातच जायला लागेल. ठीक आहे, चला. खूप मजा आली पण इकडे. चला चलो 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 चलो. बस.